हो काय चमक निघाली हो. आता काय खरं नाही भाऊ. आता काय मी जगत नाही. चला आता पहिले दवाखान्यात जावं लागेल. हे बापरे. हा ही शांती कुठे गेली. तिला तर अजिबात काळजी नाही मावली. का नवरा कुठे गेलाय का काय. हां नुसती घरात बसून काय करत राहते. हां चल मला जाऊन पाहू द्या. आता दवाखान्यात जावं लागलं होतं. काळी पाणी पिये ना. आता या सुंदरीला पाहते ना दाखवून. सुंदरी शांते काय करू राहिली. या सुंदरीला पाणी दाखव. अगं मला आता येता येता लय चमक निघाली. मी दवाखान्यात जाऊन येतो. मला पैसे दे ना. काय झालं तुम्हाला. अहो इकडं बरगडी लय चमक निघाली ग. पुढं तेव्हा इकडं बरगडीला बाबा ये आई. कस काय निघाली चमक. अगं बाथरूमला गेलो तिकडं. हा बाथरूमवरून निघालो रस्त्याचं चालू चालू लगेच चमक निघाली. तुमचं तर ना चालणं नाही दडण उलथून पड. सुईचे चालत नसल गेला असेल पाय सरकून आणि लागली बरगाडी दुखायला. अगं आपल्या काल वावरात तो बांध नाही का. हा त्या बांधाने आलो येताना. आणि मग तुम्हाला तो दुसरा मोठा रस्ता आहे, आता तिकडून यायचं ना मग. आता म्हटलं एवढं लांबून जायचं इकडून घुसलं मधून. काय तुम्ही नानी हा. येड्यावानी त्या गाईला पाणी दाखवत. अरे मला उचलायची नाही बादली. माझा जीव चालला. तुम्हाला पहिले पैसे दे बरं दवाखान्यात जायला. सुंदरे दर ते राहू दे. आईला सुंदरीला पाणी अरे दे. आईला 5 लाख. अहो गाया ताणावले. अरे माझा जीव चाललाय ना शांती. आता जा ना मग डॉक्टर वाना. पैसे तुला का मा बाप आहे का तो. तुमच्यात पैसे नाही का. आता मा काच पैसे बॅगी ठेवले तो घेतले रे. मी नाही गेल माकडे आहे. हा पैसे म्हणजे मास पैसा ना तुमचा डोळा राहतो नेहमी. आईला मी काही जगत नाही आता. लय त्रास होऊ राहिला शांती. का चालते तू जोडी. जरा 100 रुपये. ते 100 काय वाला रे. सलाईन लावावं लागेल. त्याच्यात इंजेक्शन सोडतील. 500 रुपयाचं सलाईन वालाच सलाईन तेच होतील. अहो सलाईन लावाय तुम्ही काय लगेच क्वाट पडले का काय. आईला आता काय का तुम्ही शिरेच झाले लगेच. तुला माहिती ना आपले डॉक्टर काय करते आहे. फार नाही एवढा घसा ताणू ताणू बोलत आहे ना अजून. या बाबा जरा तुला तर माणूस खोटच वाटत चाहते. देवा अरे नेरे पटकन मला वर ठोस नको हिच्या नजरेसमोर. जरा 100 जरा 100 नका काय जास्त द्या काय. अजून देते जरा ना. दे ग पटकन. अगं मी तिकडे माझ्या आजार करा नाही चाललो. ये 100 जरा अजून. तुला विश्वास नाही का मावाला. चल अगं शांती. अगं जीव चालला पार मावाला. अगं ते दे टपटप दे. अगं ते जरा ये 500 ते दे इकडं. अरे राव जरा परत आणील ना. बाई, पैसा पाहिला का निसा येडवाणी आई. करीत. आई. हा? नुसता पैसा पाहिजे त्याला. मग जाऊ का मी. हा जा. जरा लक्ष ठेव. हा चारा पारी कर. काय डोंग मत करीत आणि काय तारा करीत. हा बाई काय डोंग मत करतो हा बाबा. हा नुसतं काम सांगितलं का याला नुसतं कारणच पाहिजे. गडीत म्हणतो मा पोटच दुखत. गडीत म्हणतो मा पाठच दुखती. गडीत इतक्यात काय म्हणतो हातच गेला. एवढा नाटकं करीतोय ना. खरंच बाई काय मला नवरा दिला पाहून मा बापानी. काय झालं का सुंदरे. जनावरांक लक्ष नाही का कोणच्या कामाक लक्ष नाही. भविष्य पाहणार. हाताच्या रेषा पाहून भविष्य सांगणार. तुमच्या काही अडचणी असतील त्या अडचणीचं सर्व समाधान करणार. अरे भविष्य सांगणार. भविष्य सांगणार. अरे भविष्य सांगणार. इकडे तर कोण काय दिसेना मला. असू द्या चालत चालत जाऊ. कोणतरी भेटालच आपल्याला. अरे भविष्य सांगणार. हाताच्या रेषा पाहून सर्व भविष्य सांगणार. बाई गाय धुवायचा टाइम झालाय अजून यांचा पत्ता नाही. आता दवाखान्यात काय एवढा टाइम लागतोय का. एकतही ना इडले वाघाची भीती आहे. लवकर यावा का नाही बरं यांनी. भविष्य सांगणार. हाताच्या रेषा पाहून सर्व भविष्य सांगणार. बाबा अ कुठून आले तुम्ही. मी वाळवंटातून आलो आहे. वाळवंटातून. होय. काही भविष्य पाहते का. हो भविष्यच पाहतो. हा हा बाबा या इकडे 4-5 मळे तिकडं जा. मग आता काय आता या असं बाबा बुबांनो विश्वास नाही. बालिके तुझा नवरा दवाखान्यात गेलाय ना.
तुझ्याकडून पैसे घेऊन. हा बाबा, तुम्हाला कसं काय कळालं? अरे पण तो दवाखान्यात गेला नाही बालिके. मग तो गेलाय तिच्या प्रियसीला भेटायला. कोणाला? प्रियसीला. बाबा, तुमच्या तोंडाला काय हाड आहे का नाही? हा, होय बालिके, खरं सांगितलं तर सख्या आईला राग येतो. मला काय करायचं आहे, पण बालिके लक्षात ठेव, तुझा नवरा आहे ना, लवकरच तुला सवत घेऊन येईल. सोबत काय म्हणलं बाई हा बाबा? हो बाबा, काय म्हणते बालिके? इकडे ये. आलो आलो. काय म्हणले तुम्ही इतक्यात? खरंय तेच बोललो मी. बाबा इकडे या. बसा बरं इकडे 2 मिनिटं. ठीक आहे बालिके, बसतो. बाबा, हा, तुम्ही आता जाता जाता काय म्हणले? तुझा नवरा हा, लवकरच तुला सवत घेऊन येणार आहे. म्हणजे दुसरं लग्न करणार आहे? हो होय. ओ बाबा, काय बोलायचं, माझा नवरा तसा नाही हो. तसा नाही. नाही हो, लय चांगला आहे माझा नवरा. अरे तुझा हात बघू. बालिके, हा, तुझ्या नवऱ्याचा आहे ना, हं. गावामध्ये 1.5 वर्ष झालं लपडा आहे. काय सांगा त्या? होय. नाही नाही बाबा, माझा विश्वासच नाही बसत. विश्वास बसत नाही. नाही, माझा नवरा असं करणारच नाही. बाबा तुम्हाला सांगते, माझ्या नवऱ्याचा माझ्यामध्ये इतका जीव आहे ना, तर तो आहे ना पाण्याच्या घोटाला इसरत नाही मला. काय म्हणती बालिके? हा, अरे म्हणजे तुझ्या नवऱ्यानं तुला चांगलीच प्रेमाच्या जाळ्यात ओढून ठेवली आहे. बाबा आतापर्यंत माझ्या नवऱ्याने ना मला काहीच कमी नाही केलं. जी नाही ती वस्तू, जशी नाही तशी साडी, जसं नाही तशी डागडागिने, त्याच्यामुळं माझा विश्वास नाही बाबा असं. विश्वास नाही बसत. हा, पण बालिके हात दे. तो हात सरळ ठेव, काळजी करू नकोस तू. तुझ्या नवऱ्याचं नाव बाबूराव आहे. भाई बाबा, हा, तुम्हाला नाव सुद्धा कळालं? अरे मी तुमच्या जन्मतारीख सुद्धा सांगू शकतो. तर नावाचं काय घेऊन बसली तू? बाबा माझा आहे ना असं बाबांवर विश्वास नव्हता, पण तुम्ही डायरेक्ट म्हणजे नाव सुद्धा सांगितलं बरोबर. अरे हे काहीच नाही. बाबा अजून पहा बरं माझं भविष्यात काय पहा बरं. तुझ्या भविष्यात आहे ना, हा, लय बेकार दिवस येणार आहेत. ते कर. होय. काय हो बाबा, काय होणार आहे सांगा ना. तुझ्या नवऱ्यापासूनच तुला लय मोठे दुःख भोगावे लागणार आहेत. नवऱ्यापासून? होय बालिके, हा तुझा नवरा आहे ना, हा. तो लवकरच दुसरं लग्न करून येणार आहे. बाबा काय बोलत आहे तुम्ही? खरंय तीच बोलतो मी. माझा लय जीव आहे हो माझ्या नवऱ्यामध्ये बाबा. अगं तुझा जीव भरपूर आहे तुझ्या नवऱ्यावरती, हा ना बाबा. पण तुझा नवऱ्याचा जीव आहे ना, हा, तो भलतीकडेच आहे. नाही हो बाबा, माझ्यात लय जीव आहे त्यांचा पण. हे बालिके, ही तर तू फसलीस. बाबा अशी कोणती बाई आहे का तिने मा नवऱ्याला एवढं हितावलं? हा, मला फक्त तिचं नाव सांगा तुम्ही. हा, तिचा जर नाही मुर्दा पाडला ना तिथं जाऊन मी आता, तर मी नावाची शांती नाही मग. बालिके, हा, ती लांबची नाही, नाही का? ह्याच गावातली आहे. या गावातली? होय. बाबा नाव सांगा ना मला तिचं. तिचं नाव हा, मनीषा आहे. मनीषा? हा हा, बाई म्हणजे त्या ठकीची पोर? बराबर बोललीस. ती मनी? मनी. हा, तरीच मला वाटतच होतं ती सारखी उठली का शांता काकू मला कांदे दे, शांता काकू 2 मिरच्या दे, शांता काकू 2 बटाटे दे. म्हणजे ते निमित्त करून ती येत होती माकडं. काय आता तुझ्या डोक्यात प्रकाश पडला बालिके. असं असं. आणि हा बाबा माशी खोटं बोलायचा. हा, मला म्हणतो माय काय बरगाडीच दुखती, मा काय पोटच चावून आलंय, आणि रपा रपा माकडून पैसे घेऊन जातो. हा, बराबर बोलली बालिके. आता सुद्धा आहे ना, तिला पैशाची गरज होती म्हणून तो पैसे घेऊन गेला.
बाई किती खोटं बोललं माशी. हा मला म्हणतो बरगाडीत चमक निघाली, 100 रुपये देत होतो ते 800 रुपये घेऊन गेला माकून. बरं येऊ द्या आता. किती नवरा तुझा हुशार आहे, सावध राहा तू. बाबा बरं झालं तुम्ही मला सावध केलं, नाही तर मी अशीच झोपात राहिले असते. हा आता आहे का नाही, हा तुझा नवरा घरी आला हं. की त्याच्यावर बारीक लक्ष ठेव, तेव्हा तुला समजेल. आता तुम्हाला सांगते बाबा, अशी सुत्तासारखी सरळ करते त्याला मी. हा घरात येऊ दे त्याला. त्याच्या जर नाही दोन्ही तांगड्या साळल्या ना बाबा, नाव नाही शांती सांगणार. आणि तुला एक सांगतो बालिके, नवरा आहे ना तुझा, हा त्याच्यावर 21 दिवस लक्ष ठेव. 21 दिवस तुझ्या नवऱ्याला फक्त नजरेच्या आड करू नकोस, नाहीतर आहे ना हा तर लक्षात ठेव तो गेला तिच्या संग. मग बाबा एक काम करा ना, काहीतरी औषध देते का मला, का मा नवरा आहे ना त्या मणिक गेलाच नाही पाहिजे. बालिके हा तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना तुला हा व्यवस्थित उपचार करून देतो मी. बाबा काहीतरी द्या, का जेणेकरून आहे ना त्या मणिक गेलाच नाही पाहिजे, नाद तिचा सोडून दिला पाहिजे त्याने. ठीक आहे बालिके, एकच मिनिट थांब तू. त्या गदडीला लाज नाही वाटली? हा माझ्या एवढ्या सोन्यासारख्या नवऱ्याला हे करते काय. बरं द्या बाबा तुम्ही द्या. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बालिके हा हे घे, आणि तुझ्या नवऱ्याला आहे ना हा हे जेवणामध्ये चार. जेवणामध्ये ना तुझा नवरा हा. परत तिच्या नादी कधी लागणार नाही. बाबा तुमचे लय उपकार झाले बाबा. बरं झालं तुम्ही देवासारखे धावून आले बाबा, नाही तर मग काय झालं असतं, हा त्या रांडाला घरी आणलं असतं तर मग अख्ख्या आयुष्याची बरबादी झाली असती ना. हा म्हणून बालिके मी वेळेवर आलो. बरं झालं बाबा तुम्ही देवासारखे धावून आले. बाबा हा हा अंगारा किती सकाळ संध्याकाळ जेवणात टाकू का? हा 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 बरं. 3 टाइम द्यायचं, पण लक्षात ठेव. सकाळ दुपार संध्याकाळ. चल येऊ का बालिके मी. हा बाबा हा चहा पाणी घेऊन जा ना. बालिके हा मी चहा काय कुणाच्या घरी पाणी सुद्धा पित नाही. हा बाबा तुमचे लय उपकार झाले हो. थांबा बाबा दर्शन घेऊ द्या. आशीर्वाद आहे बालिके, सुखी राहा. या मग बर का बाबा परत. होय येऊ का बालिके. हा या. तरीच म्हणले आता एवढ्यामध्ये ना यांचं चितच नाही घरामध्ये, तरी म्हणले सारखे बाहेर जात्या का आला. हां आता येऊ दे, त्यांचा यायचा टाईम झालाय. बाबांनी दिलाय मला आता अंगारा. सकाळ संध्याकाळी ना गोड बोलून बोलून आहे ना जेवणातच टाकीते. जाऊन जातो कुठं तू मात आवडीतून. हां शेवटी घरीच येशील ना. येऊ दे आता, पाहते आता त्याच्याकडं, म्हणजे मला फसवितो. हां माशी गोड बोलून बोलून पैसे उकळीतो. शांत आहे असं झालं, शांत आहे तसं झालं. हां आणि त्या माकड तोंडीक जातो काय असं तिच्यामध्ये. हां बरं येऊ दे आता. अशा ना तांगड्याच बांधून ठेवते आता घरामध्ये, उलट टांगीते आता. नाही घरी काय नाही वाटत शांती. जिकडे गेले का तिकडे जाऊन बसते. हां पर मी दवाखान्यातून जाऊन आलो आहे. काय ब हां तर काय धुवायचं का टाईम झाला आहे का, काही चारा पाणी केला की नाही. हां आईला जाऊन तरी पाहत. आज फैसलाच करून टाकीते. हां एक तर तोच राहील, नाही तर मीच राहते आता. हां काय काय बडबड करते एकटीच. जरा चारा पाणी केलं नाही का तू. हां गाय धुवायचा टाईम झाला मग चारा नाही काढून आणला का अजून. मी परत दवाखान्यातून जाऊन आलो आहे. हां आईला काय जिकडे गेलं की तिकडे जाऊन बसत येणं तू. हां अरे उठ ना, अरे मला बरं नाही वाटत. हां तुम्ही आजारी नाव काय सांगितलं डॉक्टरनी. काय बरं तुम्ही लवकर नसते आले तर तुमचं वाढव झाला असतं माझं जास्त. काय म्हणलं डॉक्टर, लगेच पुचाकले असते तुम्ही असं म्हणलं का. डायरेक्ट म्हणजे BP हाय झाला हां हां आणि बरगडी चमक निघाली. हां अहो ते तो 700 रुपये दिले त्याच्यात, आखी 700 रुपये उधारी झाली. हां ना हा. एवढे पैसे लागले. आणि मग आता डॉक्टर काय म्हणून डॉक्टर म्हणे परत या उद्या पर्यंत सलाईन ते घ्यायला. उद्या परत बोलावलं. हा. मग डॉक्टरने उद्या बोलवेल असेल तुम्हाला. मग उद्या बोलावलं ना सलाईन लावायला. डॉक्टर काय म्हणलं 10 दिवस या सलाईन लावा असं नाही 10 दिवस नाही, ते म्हणा तो कोर्स करावा लागतो 2-3 दिवस पूर्ण.
हा हा. सलाईनांचा कोर्सच करायला लागतो आहे? गोळ्या दिल्या काही त्यांनी हा उद्या सलाईन लावायच्या वेळेस मग मी येते तुमच्या संग. तो चाल ना, तुला कोण नाही म्हणतं. हा तुला तर आजही म्हटलं तर चाल, पण तू म्हणा आता मी जरा चारा पाणी करते, मग तू येई ना. म्हटलं मग जातो माय मी एकटा, मग आता काय करू. हा ते बरोबर आहे तुमच्यावाले, कारण तुम्ही सिरियसच तेवढे वयले आहे ना. हा अरे बस नाही बस होतच नाही ग, आता काय सांग. लय दुखत आहे. एक जणाच्या गाडीवर बसून आलो, इकडे उतरलो आपल्या रस्त्यावर नाही का, या मला रस्त्यावर. फोन करायचा, मी तुम्हाला गाडी घेऊन न्यायला आले असते ना. हा काय मग आता म्हटलं तू कामात असेल, तू काची. मला काय काम आहे. हा तुला नवरा मारायचा ना तुला काय. मला नवऱ्यापेक्षा काही लय महत्वाचं आहे काय. मग मला चाले असतील तू माझ्या संग. हा ना मा चुकलं ना. हा न मग बरं ते जाऊ द्या. काय म्हणले लग्न कधी करीत आहे? आता कोणाचं लग्न करते. आपल्याला पोरं बारीकले नाही लग्न जोगते पोरं, आता कोणाचं लग्न करते. तुमच्यावालं भावाला म्हणजे मला कळस तांब्या घ्यायला तुमच्या लग्नात. का बरं. मग आता तुम्ही काय म्हातारी झाले का अजून? म्हणजे आता मला बायको असतं मी कायला बाईक करू. नाही का? काय आला ठकीची मणी आली होती कुठं आपल्या घरी हो. घरी. हा. काय झालं या कमराला ना, कंबरले दुखत असं आहे ना. फरकच पडून राहिला गे. हा, नाही तुम्हाला उद्या जायलाच लागेल परत. बरं काय म्हणली सांग पटकन आवर. अहो ती ठकीची मणी म्हणा का बाबराव मला रस्त्यात भेटले होते, ते म्हणा का म्हणे मा लागणार येशील का अशी म्हणत होती. कोण म्हणे तुला हा लग्न लिहिशे का. मी म्हणले काय. अहो म्हण खरंच शांता काकू शपथ घेऊन सांगते. इकडे आलती तू का. हा तुला काय म्हणायला बाबराव म्हणले का लग्नाला ये. हा बाबराव रस्त्यात भेटले म्हण, हा. ते म्हण का ठके म्हणे मा लागणार ये. अगं बरं ती कवा आली ती. अहो आत्ता झाला 15-1 मिनिटं झाली. 15 मिनिटं. हा अरे बावळटे तू डोक्यावर पडली का काय गाडची. काय झालं? अरे 3 मी सगळं दवाखान्यात ऍडमिट. कोण तुम्ही दोघं? म्हणे पर्यंत मी पण. का बरं? तिला फिट यायला लागलं. मग तुम्ही एकाच दवाखान्यात होते? तेव्हा शांती हा तू मग ते 15 मिनिटात येऊन गेली बरं का. तू आता खोटं बोल राहिली. हा. ती 3 तासापासून तिने ती क्वाटो होती आणि मी इकडला क्वाटो होतो. म्हणजे तुम्ही दोघं एकाच ठिकाणी? हा ती माझी ऍडमिट होईल होती. तिला काय होत होतं? आणि तिला फिट येत होतं. मनीला फिट येत होती हा आणि तुम्हाला काय घुरं येत होतं काय? अरे मला गुर्रे तो आज चमक नाही कधी घाली बरगडीत. हा चमक. आणि मग का बरं तिला फिट आहे मला गुर्रे काय लावायची कुठे शब्द. मला वाटलं तुम्हाला घुरं आलं होतं म्हणून मनी पशी गेले का? हा मग हा? काय ग शांती हा तू अशी कावर बरमळू राहिली डायरेक्ट का तवाला कोणी कान बिन भरले का. हा चला, माकाला कोण कान भरी? आणि मग मी काय लहान आहे का एवढं कुकुलं बाळ? म्हणजे मी दवाखान्यातून आलोय हा. आणि तू माझ्या डोकं लावरती का मला ठेकीची पोर म्हणे आलती आणि ती म्हणली का बाबराव मला सांगितलं का लागलेली अरे काय काय बरं म्हणायची जरा. हा आणि या बाय तुम्हाला शिस्तीत सांग, काय ए काय माझ्याशी खोटं बोलायचा प्रयत्न केला ना. शांती तू येण्यास सोडून दे. हा? तुम्हाला सोड, माहिती उपारणं सोड. गाठ कोणाशी? हा तो आलीच गाठी शांती. हा आणि तुला माहिती ना गाठ कोणाची घेतली तो तुझा बाबरावची एक जणात ठेव. हा ना. हा बरं खरं सांगा. काय सांगा खरं. काय काय खरं त्या ठकीच्या मनीचं आणि तुमचं काय खरं सांगा. तिचं मा कुठं काय आहे? हा कुठं काय आहे? बाय, शिस्तीत खरं सांगा नाही तर ना तुमचं बरं तुला काय विचारायला यायचं का घोट घेईल मी आता. विचारायला यायचं का तुला हा मी विचारायला यायचं का मी कालच्या दारात मग तू येऊ. काय माहिती बघ. हा? खरं सांगा अजूनही शिस्तीत खरं बोला तुम्ही. काहीच नाही तू याला बरं करू नको. हा काहीच नाही तरी म्हणले ती सारखी कांदे दे बटाटे दे काही ना काही निमित्त काढून घरी खायला येते. अरे माझा शेजारी जर कोणी येणारच आहे तू वस्तू आपल्या तू जाणार आहे का लोकांची राहणार. हा बाबा उठला का काय तर मग आमक दुखत आणि मग तमक दुखत का चालला दे मला पैसे अख्खे पैसे त्या अख्खे पैसे त्या मणीच्या भांजाळी आवडले का नाही अख्खे पैसे तो. हा आज सुद्धा तुला काहीच होईल नाही तरी तू बरगाडीचं निमित्त करून आणि त्या मनीला भेटाय ना. बर अरे पैसे आहे ना. काय झालं तो बरगाडी? ए अरे काय झालं? आईला. काय झालं ए, बरगाडी? हा? अरे काय चाची झालं बरगाडी? अरे लय दुखत होती. चला तुम्ही घरी चला. चला आता तुमच्याकडे पाहते जर तुम्हाला नाही गाडून टाकलं ना चारा रे काढा सगळं. तर मी बाय तो चारा तिकडे खड्ड्यात जाऊ आणि ते जनावर खड्ड्यात जाऊ आणि तुम्ही सुद्धा खड्ड्यात जा. म्हणजे मला आता तुमच्या पाशी राहायचंच नाही 1 सेकंद सुद्धा नाही राहायचं. अरे काय डोक्यात खोळ घातलंय तो चाटते. नाही, तुम्ही- कोणाचं आहे काय ऐकते तुम्ही या बाय. तो मला खरं सांग तू कोणाचं ऐकलं मला खरं सांग. हा? मी काय कोणाचं ऐकू? तू सांग. हा? पण हे खरं आहे का नाही? काय खरं आहे का नाही अरे नाही नाही, शपथ खरं आहे आहे ना शांती तुझी शपथ आहे का या बाय या बाय. खोट नाही बोलणार. तुम्ही सगळ्यांना एक खोटं बोलू शकता पण तू अशी नाही बोलणार. पण शांतीशी तुम्ही नाही मला खोटं माहिती बोलू ना. शकत अरे मला नाही. माहिती मी शांती तुझी खोट नाही बोलणार. कोणाचीच काही नाही गे शांती. इकडचं थोबाड तिकडं ए कोणी? हात उचलती मावा हात उचली ती मग दात पाणी बघ आले
हा. कसं वागलं काय सांगा. काय वागलं काय वागलं काय वागलं मी बाबा, आवाज हा? नाही करायचा बरं का? नाही? शिस्तीत सांगते तुम्हाला जरा खाली बोलत आहे जरची. आता मी नाही जाणार माहेरी, तुम्हाला घरात कोंडून ठेवीते आता. मला कोण घरात आता तुम्हाला असं कोंडीत आहे ना हा. का तुम्हाला आता हागायला मुतायला स्वजावून नाही देते. मग घरातच खायचं घरातच लागायचं. तुम्ही पात्र आता फक्त. शांती आज काय करू राहिली तू? काही दुखलं ना मी डॉक्टरची गाडी दारात बोलवील. हा पण जर तुम्हाला बाहेर जाऊन देईल ना तर माझं नाव दुसरं ठेवायचं परत. हा चालेल. मग तू जनावर चारा पान काय केला? जनावर नाही ते माझे मी पाहिलं आता काय काय करायचं ते. चालेल मग काय पण तुम्ही जर नाही मी खोड मोडील ना आता तर माझं नाव शांती नाही मग. हा. तो आले ना कोणीतरी येऊन कोणतरी कान भरले तर कान भरवले म्हणजे. हा सगळ्या गोष्टी खऱ्या आहे ना पण या काहीच करेल नाही मी या बा कारला काहीच करेल नाही. तो डोक्यात तू सांगतो तू शपथ घेऊ सांगतो मी काहीच करेल नाही कुठं. ते होईल ना आता हा. हळूहळू जशी तू जिरल ना घरात कोंडून ठेवल्या तसं बरोबर तू कबूल होशील मला. हा मग तू राहशील जोडी मला. जर तुला मी जर एक घास दिला ना अन्नाचा तुला जर मी नाही उपाशी मारलं ना घरात असं तरफडत ठेवील तुला मी. हा शांत उपस नको मारू पोट वाचू नको मारू ग. मी तो नवरा आहे जरा नवऱ्याचा आज तू छळ करते का? आता नवरा त्याच्या जागेवर नाही राहिला ना म्हणून त्याला ही दिशा दाखवायची मला. हा मग तुला जर नाही आयुष्यभर उपाशी मारील ना तर काय आता. हा चला तुम्ही घरी आता. शांत लय पण नको बरं आता का. कोंडून आहे ना, हातपाय बांधून ठेवी ते वर आटकून आता. कोणाची मावली हा, आणि वर खालून मिरच्याची दोरी देते आता. हा खालून हा खालूनच देते मिरच्याची दोरी. कसे तुम्ही बाहेर जाते ना तेच पाहते आता मी. हा चल परत आहे ना मनिकत काय पण कोणत्या जनिक सुद्धा नाही पाहिलं पाहिजे तुम्ही असं करून ठेवते तुम्हाला. हा तुमची अशी खोडच मोडीते मी. हा चला तुम्ही आता.